बाळूमामा शाकाहारी होते की मांसाहारी? हा प्रश्न आजही अनेक भक्तांच्या मनात आहे आणि याचं उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बाळूमामांची आहार शुचिता. 1941 साल, महाशिवरात्रीचा पवित्र काळ. गारगोटीचे सद्गुरू मुने महाराज, पूज्य बाळूमामा, आदमापूरकर इनामदार, जयराम पाटील व इतर काही जण असे एकूण 9 जण महाशिवरात्रीच्या पर्वकाळी समुद्र स्नान करण्यासाठी पश्चिम किनाऱ्यावरील देवगड या गावी निघाले होते. 8-10 दिवसांच्या प्रवासात जेवणाची व्यवस्था अशी होती की मंदिर मठातून अथवा मिळतील तेथून भांडी मागवून घेऊन पिठले भात बनवावयाचे आणि खायचे. परंतु मामांना हे आवडत नव्हते. ते म्हणत, मांसाहार ठेवलेले भांडे सुद्धा आपल्याला खपणार नाही. संपूर्ण प्रवासात मामांनी अन्नाचा आहार घेतला नाही. मुळे महाराज मांसाहार घेणारे होते, पण त्यांनाच सद्गुरू मानणारे म्हणजे त्यांचे शिष्य असे बाळूमामा मात्र चोखपणे शाकाहारी होते. ही गंमत आहे. शेंगदाणे, खोबरे, चिरमुरे अथवा फळे खाऊन मामांनी तीर्थयात्रा केली. म्हणूनच आपले बाळूमामा हे चोखपणे शाकाहारी होते. आपल्या बाळूमामांच्या चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हायला फक्त थोडेच बाकी आहेत. तुमचं 1 सबस्क्राईब हा खूप महत्वाचा आहे. सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा जरूर लिहा.